नमस्कार मंडळी, मी भामटी. स्वागत आहे तुमचं आजच्या आपल्या नवीन ब्लॉगमध्ये, ज्याचं नाव आहे मायविश आणि ए भामटी, ऑब्व्हियसली तुझंच ब्लॉग आहे ब्लॉग, तर मग तूच स्वागत करणार ना. तुझ्या ब्लॉगमध्ये कोण वांगो येऊन स्वागत करणार का लोकांचं? प्रत्येक वेळेला की मी भामटी, माहितीये तू भामटी असते, मी भामटी भामटी करत असते नुसती. मंडळी, तुम्ही ती तारीख, वो दिन, वो रात और वो गाऊन सब कुछ नोट करके रखा ना. हां, काय बोलली आहे माहिती आहे ना, ते मी रागारागात बोलली आणि ह्याच्या पुढे मी कधीच बोलणार नाही. आणि आता पुढे मी तो विषय माझ्यासाठी इथेच संपलाय आणि मी आता परत कधी बोलणार नाही या विषयावर. ठीक आहे ना. आता तू लक्षात ठेव भामटे, बोललीस ना अशी तुला ना त्या धुपाटण्याने धुवेन ना, सांगते तुला. वॉशिंग मशीन सगळं विसरून जाशील, मग पुन्हा हातात देईन तुझा धुपाटणं. जास्ती लाडात येऊ नकोस, लक्षात ठेव. जे तू मला म्हणाले ना जेव्हा एकदा पहिले एकदम आलेली अशीच तावाने, हे पहिल्यांदा नाही तुझं, दरवेळेला असं बोलते. याच्या पुढे मी नाही बोलणार, याच्या पुढे मी नाही बोलणार. आणि येते आपली. हे काय बोलत होती की तुला मी चॅलेंज करते, मला याच्या पुढे बोलायचं नाही. आणि मला जर तुला बोलायचं असेल तर एक लक्षात ठेव, जर बोलायचं असेल तर मला तोंड दाखवून बोलायचं. अरे भाई, तू मला एक गोष्ट सांग, नक्की काय ते सांग, बोलायचं की नाही बोलायचं. तसं पण तुझ्या सांगण्याने मला काही फरक नाही पडत आहे, मी तर तुला बोलणारच आणि अजून बोलणार आहे. पण तू जे बोललीस ना, जे प्रॉमिस तू केलंयस की आता ह्याच्या पुढे तू मला बोलणार नाही, त्याच्यावरून जर तू फिरलीस तर बघच मग तू. जे तू मला सगळ्यात पहिले बोलली होतीस ना, जे ते वाक्य, ते मी अजून विसरलेली नाही आहे. आणि फालतूगिरी ना माझ्याबरोबर नाही करायची. जे तू मला पप्पांवरनं, माझ्या पप्पांवरनं बोललेली, ते जर तू खरंच असशील ना, तर तू तुझ्या शब्दावरनं फिरणार नाहीस. बिलकुल फिरू नकोस. दुसऱ्यांना बोलायला बरोबर जीभ उचलते का तुझी? स्वतः किती आहेस ते माहिती आहे, खरी खोटी, एकाची का दोघांची की चौघांची. जास्त बोलून लावू नको मला, मी विसरणार नाही. मी तेव्हाच बोललेली की जास्त फालतूगिरी केलीस ना, तेव्हाच अशी आलेलीस ना वचा, तेव्हाच मी ठरवलेलं आता तुला काय मी सोडत नसते. गेलीस तू आता, खतम, टाटा, बाय बाय. वहां से वीडियो आएगा, यहाँ से रोस्ट निकलेगा, समझी? अरे मंद भक्तांनो, खरंच आता मला मंद भक्तांची कीव येते. अंड भक्त, थंड भक्त. अरे आता बघा, तुमच्यावर सगळं ढकलून मोकळी झाली ती. तुम्ही तिला कमेंट करता, तुम्ही तिला हे करता आणि तिच्या मनात असं काहीच नाही आहे. काय ग भामटे, सगळ्यात पहिल्या व्हिडिओमध्ये एकतर आहे ना एवढे दुनियाभरचे फापट पसारे, ह्याचा त्याचा सगळ्यांचा रोल एक्सप्लेन करत बसली ना, त्याच्यातच तुझी गल्लत झाली. आणि त्याच्यातच तुझं काय स्वतःच काय म्हणते ते काय बोलते हिचं हिलाच लक्षात राहत नाही. 4 बोतल मुक्का काम मेरा रोज का, ना कोई मुझको रोके ना मशाल ने टोका, मैं दारू पीऊ सारी रात, पार्टी करू लगातार, 4 बोतल मुक्का काम मेरा का. हा ग, असंच करते वाटतं ही. काय बोलते काय नाही, कुठचा भाजीपाला हिरवा पाला खाऊन बसलेली असते. बापरे. त्या पहिल्या व्हिडिओमध्ये जी हिची ती भामटी स्टोरी, 7व्या जन्माची 8वी कहाणी, त्याच्यामध्ये ही स्वतः बोललेली पहिल्या एपिसोडमध्ये की काय फायदा त्या बहिणीचा, एवढी असून पण भावाला विचारलं नाही. भाऊ इथे आपला ह्याच्यामध्ये एवढं इकडे तिकडे पळतोय, इकडे तिकडे गोष्टी अरेंज करतोय, ही अशी परिस्थिती. पण एकदा नाही वाटलं की त्याला घेऊन बसावं, त्याला विचारावं, भावा तुला काही गरज आहे का. दिले अगदी काही नाही विचारलो. आणि मग त्याच्यावरून त्या कॉमेंटची सुरुवात झालेली. त्याच्यावरूनच आपण पण ती गोष्ट हे केली की कोण कशाला विचारेल, कशाला अपेक्षा ठेवायचा. आणि आता कट्टू, आत्ता परवाच्या व्हिडिओमध्ये म्हणते की मला असे कॉमेंट्स येत आहेत आणि तो मशाल तुझ्या, तर मशाल तुझी बुज्जी होईल. काय बोला तू? ठीक आहे, आम्हाला असे कॉमेंट्स येत आहेत आणि असे कॉमेंट नका करू, आम्हाला कोणाकडनं काही अपेक्षा नाही आहे. आणि ही खोटारडी आव आणून अशी बाजूला बसलेली त्याच्या, आणि त्याला म्हणते की आपण कोणाकडनं अपेक्षा नाही केली हो ना मशाल, आपल्याला असं काही नाही आहे ना. म्हणजे प्रत्येकाचं लाईफ असतं, प्रत्येकाचं आपापले हे असतात आणि त्याच्यामध्ये ते बिझी असतात. आमचं असं काहीच म्हणणं नाही आहे, आम्ही कधीच असं कोणाकडनं काही अपेक्षा नाही केली, आम्हाला कोणाबद्दल काही रोष नाही आहे हो ना मशाल. बाप रे बाप, शिट. मला तर असं वाटतं ना, काय खरं नाही बाबा. मशाल, तेरे तो लग गए, तेरे तो लग गए, फुल ऑन टांगा पलटी घोडे फरार. भाभी जी पलटी मारती है. भाभी जी तू काय बोलते, तुला तरी कळतं का नाही. मशल्या, तुला काय रे, काय बघतो की नाही तू. तुला मी लास्ट टाइम पण बोललेली, स्वतःच्या बायकोने काय पराक्रम करून ठेवलेत ना, ते जरा बघत जा. तिच्या बोलण्यावर जाऊ नको.
भामटी आहे ती, भामटी. आणि आत्ताच्या आत्ता ही तोंडावर अशी प्रूफ देते की काय पूर्ण स्टोरी नाही, पूर्ण म्हणजे काळी काय पूर्ण बुचकळून काढलेली आहे ती. त्याच्यामुळे ना तू बाबा सांभाळून राहा. आता थोडक्यात वाचलायस, कधी तुला विकून खाईल ना कळणार पण नाही, तुला पत्ता पण लागणार नाही. आणि दुसऱ्याबरोबर स्टोरी सांगत बसेल तुझी. मग तू बस इकडे ठाणाणा करत. मी बोलली होती की नाही मंडळी, ही मशाल नसतानाच असे पराक्रम करते. आणि मशालला काही माहिती नसतं. लास्ट टाइम पण जेव्हा त्याच्या आईच्या नावाने ही शंख करत होती आणि काय काय बोलत होती ना, तेव्हा मशाल नव्हता. तेव्हा अक्षरशः एकेरी उल्लेख करून अशी आहे तशी आहे, असं केलं तसं केलं, ही अशी, आणि अक्षरशः शिव्या वगैरे देत होती. तिची लायकी तिने दाखवलीच आहे त्याच्यामध्ये. तर ते सगळं असं बोलत होती. आणि कट्टू सेम त्याच व्हिडिओमध्ये नंतर मशाल आल्यानंतर जेव्हा त्याला घेऊन बसली ना, तेव्हा एकदम अहो करायला लागली. आणि अगदी ते काय म्हणजे एकदम तशीच आता जशी स्विच झाली ना तशीच. तर हिला ना ही घाणेरडी सवय आहे. ही स्वतः आधी बोलते, तो मशाल काय बघत नाही काय नाही, त्याच्या ॲब्सेन्समध्ये ही काय करते काय बोलते. कारण तो पण काय, ही आपण हिला थोडा वेळ टॉलरेट नाही करू शकत. तो काय अख्खा दिवस म्हणेल की जाऊ दे, ही माझ्या समोरच असते, आता हिच्यापासून तो पिछा सुटू शकत नाही. पण ॲटलिस्ट आता हिच्या व्हिडिओपासून तरी कशाला आता तिचे आणि ते भरीसभर व्हिडिओ बघायचे, म्हणून तो बघत पण नसेल. आणि ही त्याचाच फायदा उचलते आणि उलट सुलट काहीही सांगते. आणि त्याच्यासमोर लोकांना असं दाखवते की तुमच्या कमेंटला मी फक्त रिप्लाय करते. अगं ए टवळे, तुझे सगळं रेकॉर्ड आहे इकडे. तो बघत नसला तरी आम्ही सगळं बघतो आणि सगळं लक्षात ठेवतो. तुला लास्ट टाइम पण मी बोललेली. आणि हिच्या मंद भक्तांना मला सांगायचं, घ्या अजून घ्या, हिची बाजू घ्या आणि खूप चांगली आहे. कोणीतरी हिला कमेंट केलेली, काय तो म्हणे ती गॉसिप गर्ल आहे ना, डबल ढोलकी आहे. अरे डबल ढोलकी नाही आहे मी ज्याचं बरोबर आहे ना, जिथे बरोबर आहे तिथे बरोबरच आहे. तुमच्यासारखी नाही आहे मी की फक्त ते बोंबलीला बोलायचं म्हणून मग हिची वावा करायची. मला गरज नाही त्याची. जिथे बोंबली चुकली बोंबलीला बोलणार, वहिना चुकली वहिनाला बोलणार. कोणाचं चांगलं आणि कोणाचं हे करायला काय मी काही ते मक्ता नाही घेतला कोणाचा. आणि ना की मी यांची कोण लागते की मला काय फरक पडतोय की हिची बाजू घ्या आणि तिची बाजू घ्या. तुम्ही तुमचं डोकं वापरा, समजलं का. तुमच्यासारखे ना अक्कलशून्य कधी कोण बघितलं नसेल मी, की काय बस फक्त एखादी व्यक्ती आवडत नाही म्हणून मग तिच्या अगेन्स्ट असलेल्या दुसऱ्या व्यक्तीला सपोर्ट करा. याला काय अर्थ आहे का. मूर्ख कुठचे. घरात पण असेच वागता का. असे लोक ना नेहमी तोंडावरच पडतात. ह्यांचं कधीच काही होत नाही. भले भले बघितले मी असे. आणि एका भक्तिणीने तर हिला जातीपातीवरनच एकदम म्हणजे आपल्या ह्याच्यातली लोक अशीच असतात आणि ते फार कष्ट करतात वगैरे. मग बाकीचे काय करतात, गोट्या खेळतात. काय बोलतात ते काय, ह्याच्यामध्ये जात पात आणि कोण काय कष्ट करते असं नाही. आणि ही भामटी आहे भामटी. हिला तर तुमच्या जातीशी जोडू पण नका, हिला कोणत्याच जातीशी जोडू नका. आणि हिचं कोणाशी काही घेणं देणं नाहीये. ही फक्त आहे ना कुठे लुटायला मिळतं, कुठे आपल्याला पसरायला मिळतं तेवढंच बघत असते. ही काय बाबा कशाला ना उगाच आपल्या जातीच्या लोकांना बदनाम करताय. हे असले सगळे जण आहेत ना, हे प्रत्येक जातीत असे लोक आहेत जे नाव करण्यापेक्षा जास्त बदनामच करतात. तर अशा लोकांचा तर कोणी काही कैवार घेऊ नये आणि अशा लोकांना स्वतःशी जोडू नये. आणि त्या कमेंटवरून आठवलं जे मशाल म्हणत होता, काय ग भामटे, तू एवढं हल्ला केलास, एवढं तू हे सगळं म्हणजे तू इथे युट्यूबवर येण्यामागचं कारणच हे सांगितलं की ती बोंबली तुझ्या विरुद्ध जे काही कमेंट आहे तुझ्या विरुद्ध पण नव्हत्या. फक्त लोक नॉर्मली विचारायचे की तुझी वहिनी कुठे दिसत नाही, किंवा नंतर फार तर असं म्हणाले असतील की अशी कसे वहिनी आणि भाऊ असतात, हे येत पण नाहीत लग्नाला आपल्या भावाच्या, असं वगैरे म्हणत होते. त्याच्यामध्ये तिने काही रिप्लाय पण दिले नव्हते. काय तर तिने असंच काहीतरी थातुरमातुर रिप्लाय दिले होते की ती बिझी आहे, तिचा मुलगा रडतो, राहत नाही वगैरे असंच देत होते. तुझ्याच अंगात चूल होती, खुजली होती तुला की नाही ती खोटं बोलते सांगून तो बहाणा करून युट्यूबवर यायची. आणि तुझं एक्सपेक्टेशन होते की तिने काच ठेवले त्या कमेंट, तिने डिलीट का नाही केल्या. मग आता काय, आता तू वचपा घेते तिचा. अशी ही बाई आहे, ही अशी धूर्त आटल्या गाठीची अशी आहे ही. आता सासूला एवढ्या कमेंट येतात सासूबद्दल. अरे ती बोंबली बोललेली ना, बोंबली तुझ्याबद्दल ठेवलेलं, तर बोंबलीबद्दल आलेलं ठेव ना तू. तिच्याबद्दल का नाही ठेवत कमेंट. तिच्याबद्दल कमेंट ठेवायला फाटते. लोकांना सांगते की नका करू तिच्या नावच्या कमेंट, तिच्याबद्दल काय बोलू नका, तिच्या ह्याच्या इथे कमेंट करू नका. आणि सासूबद्दल आलेल्या कमेंट ठेवते. हिला लोक म्हणतात की का ह्याच्या आईचं कर्तव्य होतं. अरे कसलं कर्तव्य, असल्या नाकर्त्या मुलाचं कशाला करेल कोण. तिने एक्सेप्ट केलं हीच खूप मोठी गोष्ट आहे. काय कर्तव्य आणि काय, जेवढं करायचं तेवढं केलं, काय मिळालं त्याच्या बदल्यात. ही अशी द्याद आणि काय बडबडत असते, काय करत असते.
उगाचच काय मग तुला एवढं होतं ना, तर तू म्हणते लोकांना कमेंट, आणि असं नाही की तू कमेंट डिलीट नाही करत बरोबर स्वतःला पाहिजे त्या कमेंट करतेस डिलीट. मग सासूबद्दल वगैरे लोक एवढ्या कमेंट करतायत, तर त्या का नाही तू का नाही डिलीट करत? मग मला तर वाटतं ना आता बोमलीने पण ठेवायला पाहिजेत. आणि हिचे ना व्हिडिओ, मी बोमले तुला एक आयडिया देते एकदम जबरदस्त, हिची रियालिटी दाखवायची आता वेळ आली आहे. खूपच जास्त अति करते नाही की असं तसं, आणि हिचे काय पुराणे व्हिडिओज पण नाही आहे, त्याच्यामुळे लोकांना काही लिंक पण लागत नाही आहे. हिची रियालिटी काढायची असेल ना, जेवढं आता दुःख दर्द आणि असं दाखवते की आम्हाला इतकं हे होतं, प्रॉब्लेम होतं आणि आम्हाला असंच केलं, घरच्यांनी तसंच केलं, तर हिचे व्हिडिओज बाहेर काढ. आता तर लोक चवीचवीने बघतील, अजून लोक वाटच बघतायत. तसं पण तुझं काय चालत नाहीये. तू काय काय करायचा प्रयत्न करते, रिपोर्टर बनलीस आणि कुठल्या इकडचं तिकडचं, आणि त्याच्यासाठी गिरणीत पण जाऊन आली आणि काहीतरी असं वेगळं वेगळं. तू म्हणालीस ना की यावर्षी मी काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न करणार आहे, आमचे खूप प्लॅन्स आहेत, तर हा एक प्लॅन कर. हिचं थोबाड ब्लर कर आणि टाकून दे व्हिडिओ मस्तच्या मारितीच्या. मजा येईल, असं दनादन दनादन एकदम बेस्ट असे व्ह्यूज पडतील ना बोमली, अख्ख्या आयुष्यात तुला व्ह्यूज मिळाले नसतील एवढे. मस्त मजा येईल, बघ तू कर. ऐकतेस ना? ऐका, मस्त आयडिया ना. मन्याला पण सांग, मन्या कसं गल असं म्हणते, काय करायचं आपण, आयडिया चांगली आहे का? मग मन्या मला म्हणाले की ठीक आहे बोंबल, आपण नक्कीच हे करूया, गुड ऑप्शन, आपण ट्राय करायला काहीच हरकत नाही. मी म्हणाली ओके मन्या, मग टाकते मी व्हिडिओ, काहीच हरकत नाही. या हसण्यावर आठवलं, बोंबलीला मी कधी खळखळून हसतानाच नाही बघितलं. नेहमी अशीच असते सुतकी चेहरा करण. बंद दरवाजा. सो हिच्या म्हणण्याप्रमाणे मग सगळं देवदर्शन वगैरे झालं आणि आम्ही घरातनं बाहेर पडलो. हे चांगलंच झालं. आपली ही अधोगती नाही आहे मशाल, ही आपली प्रगती आहे. प्रगती अशीच आपली प्रगती आहे. आपलं घर खानदानाला विकून आपण पैसे खातो, हीच आपली प्रगती आहे. ही अधोगती नाही आहे मशाल, हो ना मशाल? आणि मग आम्ही घरातल्या सगळ्या वस्तू घेतल्या, वॉशिंग मशीन घेतलं, बेड घेतलं, कबोर्ड घेतलं, सगळं काही घेतलं. तसं तर घराच्या बाहेर तर तुम्ही आधीच 2 वर्ष आधीच पडलेले. हम दोनों दो प्रेमी दुनिया छोड चले, ते रील वगैरे करताना हातात हात धरून आले, त्याच्या आधीच तेव्हाच तुम्ही घरातनं बाहेर पडून राहत होते ना. मग ते घरातनं बाहेर पडलेले म्हणूनच मग घरात या आता परत. खूप दिवस बाहेर राहिलात, आता 4 लोक विचारतील, काय म्हणतील, आम्ही समाजात कसं तोंड दाखवायचं, म्हणून तुम्हाला आईने घरात बोलवलं ना. मग काय घरातनं बाहेर पडलो, आता नाही, ते तेव्हाच पडलेले तुम्ही. आत्ता बेड घेतला, ते खूप महत्वाचं. सगळं काही आहे नाहीये ते एका बाजूला आणि बेड एका बाजूला. मग बेड घेतल्यानंतर मग लगेच चमत्कार झाला. माझ्या आयुष्यातला सगळ्यात आनंदाचा क्षण आला. मी काय सांगू, म्हणजे ही फिलिंग कोणाला कळणार? त्यांनाच कळेल ज्यांनी आयुष्यात या क्षणाची आतुरतेने वाट पाहिली. आणि त्या क्षणाची वाट मी आतुरतेने पाहिली. मी इतकी वर्ष, ज्यांनी या क्षणाची, मी खूप वर्ष, तुम्हाला सांगू मंडळी, मी खूप वर्ष या क्षणाची वाट पाहिली. आणि तो क्षण आला माझ्या आयुष्यात. कुठे सांगू, कोणाला सांगू, मला काही कळतच नव्हतं. मी पप्पांना फोन केला. पप्पांना म्हणाले तुमची भामटी जिंकली पप्पा. आता मी काय सांगू तुम्हाला, मी खरंच खूप जिंकली आहे आणि मी साध्य केलं आहे. माझं जीवन सार्थकी लागलं. मंडळी, ज्या व्यक्तीने इतकी वर्ष ज्या क्षणाची वाट पाहिली ना, तो क्षण आला. मी गरोदर होती मंडळी, मी गरोदर होती. एका बाईचं जेव्हा लग्न होतं ना, तेव्हा लोक तिला हे नाही म्हणत की बाय तुझ्याकडे काय आहे, तुझ्याकडे कबोर्ड आहे, वॉशिंग मशीन आहे की बेड. म्हणजे बेड विचारतात सगळ्यात पहिले. लोक विचारतात तुझ्याकडे बेड आहे का? बेड कुरकुर करत असेल तर एक जमीन आहे का, जमिनीवर अंतरायला सतरंजी आहे का, हे विचारतात लोक. आणि मग सतरंजी असेल तर तुझ्याकडे काय हाय का असं म्हणतात. आणि मग ते सगळ्यात इम्पॉर्टंट असतं. बाकी साडी बिडी त्याच्यासाठी काय लागत नाही. तुझ्याकडे साडी आहे का, कपडे आहे का, ड्रेस आहे का, तुझ्याकडे गाडी आहे का, बंगला आहे का, नाही, त्याच्यासाठी काही ह्या गोष्टींची गरज नसते. त्याच्यासाठी फक्त बेड आणि त्या सतरंजी, ह्या 2 गोष्टींची गरज असते. त्या दोन्ही गोष्टी माझ्याकडे होत्या आणि ह्याचा मला अभिमान आहे. हे सगळं फक्त आणि फक्त मशालमुळे. ही एकच गोष्ट आहे ज्याच्यामध्ये फक्त आणि फक्त मशालचा हात आहे. बाकी माझ्या पूर्ण आयुष्यामध्ये एकही गोष्ट मशालने एकट्याने काही केलेलं नाही आहे. त्याच्यामध्ये नेहमीच आम्हाला इतरांचा आधार घ्यावा लागला आहे, पण ह्या एका गोष्टीला फक्त एकट्या मशालने करून दाखवलं. आणि इतक्या वर्षांनंतर
ह्याला 12,000 आणि मला 14,000 पगार होता आणि आमचं आयुष्य एकदम छान चाललं होतं. पण मग ही न्यूज कळली आणि अजून आयुष्याला 4 चांद लागले. पण नंतर मग मला ऊन आलं आणि मला चक्कर आली. 2-3 महिने मला आधी त्रास होत नव्हता, पण नंतर 2-3 महिन्यांनी मला अचानक ऊन आलं. एप्रिलमध्ये धूप गोंग 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 आणि मला चक्कर आली. आणि मग त्या दिवसापासून मशाल बोलले, आता आपल्याला 12,000वरच काढायचं आहे, 14,000ची आता आपल्याला गरज नाही तुझी, ही जास्त गरज आहे. आता तू सतरंजीवर बस आणि आता हे आपल्यासाठी जास्त इम्पॉर्टंट आहे. आणि मग माझा जॉब सुटला. काय सांगू मंडळी. आणि माझा जॉब सुटला आणि जे आमचे दिवस चालले होते, थोडे चांगले दिवस आले होते, ते सगळे पालटले. कारण जसं मी तुम्हाला म्हणाली की फक्त त्या सतरंजीवरच्या कार्यक्रमातच मशालचा पूर्ण हात होता, बाकी तर कशात तो एकटा काही नाही करू शकत. तर त्याला सगळ्यांची गरज होती आणि खूपच आमचे दिवस एकदम पालटले. रिक्षाने पण जाऊ शकत नव्हते. मला हातावर मोजण्या इतके दिवस असतील, हातावरची बोटं हार्डली 10 दिवस, म्हणजे फक्त 10 बोटांइतकं. अरे 10 बोटं, 10च बोटं असतात ना मंडळी. ऋतिक रोशन आहे का ही? कळलं नाही. अच्छा जाऊ दे, आपण टॉपिकवर येऊया. तर 10 दिवसच माझं फक्त दूध, म्हणजे माझं नाही, मला जे लावलेलं दूध होतं ते मी प्यायली नसेन, पण मशाल रिक्षाचे पैसे वाचवून माझ्यासाठी दूध आणायचे आणि मग ते मी रोज प्यायची, दूध प्यायची. तरी मला अशक्तपणा, जसं मी तुम्हाला सांगितलं की मला मशालला एकट्याला काहीच जमत नाही, तो काही एकट्या करायला गेला तर मी असं काहीतरी मला होतं की जे ह्याच्या हाताबाहेर जातं आणि ह्याला एकट्याला जमतच नाही. फक्त ती एकच गोष्ट आहे एकट्याने केली, तेच माहिती आहे ना. आता मी परत बोलत नाही. तर तीच जी गोष्ट आहे. तर मला अशक्त व्हायला लागलं. मी दूध पिऊन पण अशक्त होत होती. मग मला पप्पा आले रडत. पप्पा बोलले की तुला आता मी नारळ पाणी लावणार, जे मी एवढं रडून पाणी साठवलंय त्याचा काय फायदा. तर आता नारळ पाणी येऊन तुझ्याकडे रोज पाणी देत जाईन. आणि मग त्याच्यानंतर मला परत थोडी तरतरी आली मंडळी. आता बघा मंडळी, आता ह्या स्टोरीमध्ये खूप सारे लफडे आहेत, खूपच ब्लंडर आहे. एकतर ही म्हणते हिच्या पोराचा जन्म डिसेंबरमध्ये झाला, हिला बर्थडे डिसेंबरमध्ये असतो, म्हणजे टेक्निकली मार्चमध्ये प्रेग्नेंट असेल ही, म्हणजे हिला कळलं असेल, कन्सीव्ह केलं असेल. पण जेव्हा एप्रिलमध्ये हिला चक्कर आली तेव्हा 2-3 महिने झाले होते. जर 2 महिने पण पकडले तर जानेवारी तिला प्रेग्नन्सी राहिली, म्हणजे डिसेंबर जानेवारीमध्ये. त्या हिशोबाने मग ह्याच्या मुलाचा जन्म सप्टेंबर ऑक्टोबरपर्यंत व्हायला पाहिजे होता. डिसेंबर म्हणजे हे काय कॅल्क्युलेशन आहे? हे किती महिने प्रेग्नेंट होती? हिचं काय म्हणजे गडबडच आहे. हिच्या वयाप्रमाणे हिच्या मुलाच्या वयाचं पण गडबड आहे. हे असं कसं? ही कुठली अजीबोगरीब प्रेग्नेन्सी? ह्यांचं असं काही प्लॅनिंग वगैरे काही नसतंच ना. आणि खूप वर्षापासनं वाट बघितली. हा तर सगळ्यात मोठा ब्लंडर आहे, सगळ्यात मोठा क्वेश्चन मार्क आहे भाई या स्टोरीमधला. म्हणून मी सांगते, पहिल्या लग्नाची स्टोरी सांग बाई, सांग. ॲटलिस्ट थोडं तरी काहीतरी सांग. किती वर्ष नांदलीस, काय झालं काय नाही, म्हणजे काही समजतच नाही ना, समजायला मार्गच नाही. आत्ता तर लग्न झालं होतं, आत्ता तर तू देवदर्शन करून सतरंजीवर आली होती, बेड घेतला होता, म्हणजे सतरंजीवरून बेडवर आलेली. मग आणि लगेच तर झालं आणि मग लगेच काय म्हणते की आता इतकी वर्ष वाट पाहिली, इतकी वर्ष, म्हणजे काय हे काय आहे काय? दया को बुलाना पडेगा. दया दरवाजा तोड दो. मैं नहीं आऊंगा. दया यायला तयार नाही, तो फक्त बोंबलीचाच दरवाजा तोडतो, इकडे यायला तयार नाही. आता आपल्याला काहीतरी करायला लागेल बाबा. हे तर काय समजण्याच्या पलीकडेच आहे माझ्या एकदम. मी म्हणजे आय एम शॉक अँड व्हाय नॉट रॉक. हे काय म्हणजे एवढी लांबची प्रेग्नन्सी, नंतर इतक्या वर्षापासनं मला राहिलीच नाही आणि आता अचानक राहिली मी, आणि म्हणजे हे दुःख मीच समजू शकते वगैरे काय. आणि मशाल पण मान आलं होतं. ओ माय गॉड मशाल, आत्ता मला समजतंय हे तो कुछ तो बडा झोल आहे. मशाल तेरा बहुत बुरा कटा आहे. खरंच यार, काय बोलावं आता. मला बोलली ना परत लागतील हिला, म्हणून आता काय म्हणजे बोलणारच आहे मी तर बोलत नाही असं बोलतच नाही, मी बोलणारच. आणि काय काय सांगते तू लोकांना की जे लोक नवीन संसार करणार असतील, जे लोकांचं आता नवीनच लग्न झालं असेल किंवा जे लोक नवीन लग्न करणार असतील, तर त्यांच्यासाठी म्हणजे आमचा स्टोरीचा, अरे बाई नाही ग बाई, हिच्याकडनं ना चुकून पण स्टोरी तुम्ही ऐकू नका. काय कशाचा कशाला मेळ नाही खात हिची स्टोरी. काही मनाला येईल ते वाटेल ते बोलत असते. हिच्यासारखी जर तुम्ही स्टोरी करायला गेलात ना, खरंच तुमचे ना लाले लागतील, लाले पूर्ण आयुष्याचे.
आधी म्हणते की आमच्याकडे पैसे नव्हते, असं होतं तसा प्रॉब्लेम होतं, मग अचानक आमचं लग्न करायला लावलंय लोकांनी, ते पण आम्हाला करायचं नव्हतं, आम्ही पुढे ढकललं असतं पण तरी पण कोणी ऐकत नव्हतं आत्ताच्या आत्ता, म्हणून त्यांनी आमचं लग्न लावलं जबरदस्ती आणि आम्हाला कोणी विचारलंच नाही, हे नाही ते नाही. पण असं नाही म्हणत की बाबा मी रजिस्टर मॅरेज केलं असतं किंवा मी हा उपाय शोधला असता, त्याचं तर काय बोलणंच नाही. पोस्टपोन केलं असतं, फलाना केलं असतं, डिमकाना केलं असतं सांगते. तिथे तर हिचं काही प्लॅनिंग नाही, तेव्हापासनं हिचा तो मशाल, त्याची तर काय कपॅसिटी नाही, एबिलिटी नाही काय करण्याची, काही जबाबदारी घेण्याची. मोठा त्याला जबाबदार आणि असा आहे तसा आहे सांगते. काय नाही, नुसतं बोलल्याने काय होत नाही. जेवढं ऐकलंय जेवढं पाहिलंय ना त्याच्यावरनं कळतंय किती बुजी हुई आहे ती मशाल्याची. दिवसेंदिवस बुजतच चालली आहे आता, एकदम पार म्हणजे अजिबातच पेटणार नाही असं वाटायला लागलंय. तर ते एक पहिलं ब्लंडर करून ठेवलं. आणि ठीक आहे ना, चल बाबा लग्न केलं तर केलं, तर आता ही कुठली इतकी वर्षाची तपस्या काढली. जर एवढं होतं, जर एवढं आपलेच खाण्याचे वांदे त्याच्यामध्ये आपण एका जीवाला जन्माला घालतोय, तर त्याचा तरी थोडा विचार करायचा. ते तर तुमच्या हातात होतं ना, की त्याच्यावर पण कोणतरी मानगुटीवर बसलेले. म्हणजे हिलाच प्रूव्ह करायचं होतं काहीतरी, हिचंच काहीतरी होतं जे हिला दाखवायचं होतं की मी तर करूच शकते, कारण मी तर भामटी आहे. मेरे जैसी भाभी को चॅलेंज मत करो. पहिल्याला दाखवायचं होतं वाटतं की देखो मेरे से तो हो सकता है, तुमसे ना हो पैबा. म्हणून म्हणून हे सगळं नाटक आणि इतक्या वर्षाचं वगैरे. तर बाबा असल्यांकडनं धडे घेऊ नका. जर एखादा माणूस व्यवस्थित असता ना, आमच्या याच्यामध्ये हे नाही विचारत. आमचे लोक व्यवस्थित आहेत आणि फॅमिली बॅकग्राऊंड आणि सगळं इतकं चांगलं आहे ना, ते म्हणतात की तुम्ही व्यवस्थित सेट आहात का, सगळं काही व्यवस्थित आहे का, तुम्ही खरंच केपेबल आहात का एका जीवाची जबाबदारी घेण्यासाठी. हा सगळं सारासार विचार करून डिसिजन आमच्या फॅमिलीमध्ये घेतला जातो. तुमच्यासारखं नाही की हे आहे का ते आहे का, कपडे का पलंग आहे का, असं कोण नाही विचारत. आणि विचारतात की तुझ्याकडे काय हाय का, नाही विचारत आमच्याकडे असलं काय. आणि कोणाकडे काय हाय का असलं ना आणि बाकीचं सगळं काही नाही का असलं ना, तर म्हणतात की अरे बापरे आता कसं होणार हिचं, असं म्हणतात आमच्याकडे. आणि हीच रियालिटी आहे या जगामध्ये. असं नाही की नुसतं राहिलं, जन्माला घातलं आणि नंतर मग पुढचं पुढे बघून घेऊ, असं नाही होत आहे. सगळ्या गोष्टी जर आपल्याला एक आपल्या आयुष्यात आपण स्ट्रगल केला, पण आपल्या मुलांच्या आयुष्यात तो स्ट्रगल येऊ नये ह्याची प्रत्येक आई वडिलांनी जबाबदारी घेतली पाहिजे, ह्याची खबरदारी घेतली पाहिजे. हे काय आहे, हे नाही झालं तर ते, आणि मग त्याच्या रडगाणं गायचं की मग माझं असंच झालं, इथे खायचे प्यायचे दुधाचे पैसे नाही. एवढे रडायचे वांदे असताना कशाला एवढं बोलली असते आता, कशाला त्या सतरंजीवर आडवे पडले. आणि काय तर म्हणे माझ्याकडे हे पण नव्हतं, मी प्लॅटफॉर्मवर म्हणजे ओट्यावरती चपात्या, अरे मोठे शेफ पण त्याच्यावरच पिझ्झा बिझा चपात्या रुमाली रोटी सगळेजण त्याच्यावर करतात. त्याच्यामध्ये काय एवढी मोठी गोष्ट नाहीये, पोळपाट नाहीये. अरे हेच म्हणते ना, याला तुमच्याकडे दूध ठेवायला बाटली नाही की पोळपाट नाही, लाटणं नाही, सिलेंडर पण संपला तुमचा. सगळं हे आहे, वाट लागली आहे. इथे स्वतःचे खायचे वांदे, एक रुपया शोधताय आणि फोटोशूट आणि काय. आणि मुळात म्हणजे अशा परिस्थितीमध्ये कशाला तिसऱ्याची जबाबदारी घेऊन, म्हणजे ते अंगावर घेऊन त्याचं पण आयुष्य बर्बाद करायचं, त्याला पण खस्ता खायला लावायचा, त्याला पण आपल्या कुठल्या तरी फालतू स्टोरीचा भाग बनवायचं. कशाला, काय गरज काय आहे. लानत आहे अशा आईवडिलांवर जे आपल्या मुलाची हे करतात, फरफट करवतात स्वतःच्या खुजलीसाठी. स्टोऱ्या कसल्या सांगते फालतूच्या, हे नाही ते नाही. ह्याच्यामुळे तुम्ही दोघंही किती बालबुद्धी आहात ते दिसून येते आणि काय नाही. आणि मग असं पैशाचा वगैरे प्रॉब्लेम होता, मग माझं डोळे जेवण पण नाही झालं, म्हणून मग मी पप्पांना बोलली की तुम्ही माझं हे पण नाही केलं डोळे जेवण, तर मग मला पैसे द्या, मी फोटोशूट करणार आहे. अरे पैसे द्यापर्यंत ठीक आहे, ते डोळे जेवण नाही केलं त्याच्या बदल्यात पैसे म्हणजे खरंच यार काय लेवलची मुलगी आहे, मागून घेते आणि नंतर बोलायचं मी ते काय नाही मागितलं, मी कोणाकडे काय नाही मागितलं. ते तर जाऊ दे, आता ते मागितले पण मग त्याचं काहीतरी स्वतःला अंगाला लागेल, खायला प्यायला किंवा नंतर त्याची काहीतरी सोय करता येईल असं कुठेतरी लागतील, त्यासाठी ठेवायचे ना मग ते पैसे. फोटोशूटवर का उडवले? स्वतःच्या मेमरीसाठी स्वतःच कॅमेऱ्यातनं, मोबाईलमधनं किंवा कुठला पण तो 36 ह्याचा फिल्मवाला तो कॅमेरा तो घेऊन त्याच्यातनं पण काढून तू प्रिंट काढून ठेवले असते तरी राहिले असते मेमरी. फोटोशूट करण्याची एवढी गरजच नव्हती काही. ह्याच्यावरनंच कळतं ना की तुम्हाला किती पैशाची किंमत आहे आणि किती अक्कल आहे पैसा वापरायची.
कुठे वापरायचा, काय वापरायचा, आपली परिस्थिती काय, आपण करतो काय. ऋण काढून कसले सण साजरे करता भिकेचे डोहाळे. वॉशिंग मशीनची पण एक स्टोरी आहे, वॉशिंग मशीन. आणि तेव्हा तोंड बघितलं कसं केलं, तिचा हावभाव बघितले कसे असतात. कधी नाही सुधरू शकत ही, कधीच नाही. यांचे होते इकडे, मग त्यांची मी पॅन्ट. आणि ते नम्मोला काय काम धंदे काय आहे की नाही, नेमका फोन करायचे. आणि ह्यांना काय लॉटरी लागलेली, सगळ्यांचे पैसे सुटत देत सुटले. ते इथे रिक्षाने जायचे, दूधचे वांदे आणि ह्याचे वांदे त्याचे वांदे बोलते. आणि एका बाजूला दुसऱ्या बाजूला म्हणते की आम्ही ते सगळे हप्ते पण दिले, ह्यांचं कर्ज पण फेडलं आणि घरी पण पैसे द्यायचो. आणि घरी पैसे देण्यावरून तर थांबा, ते येताना सगळंच मिक्स झालं. तर मी म्हणत होती ही नम्मो आयत्या वेळेला फोन करते मध्येच. आणि मग आपण वॉशिंग मशीन पण घेऊया, तोपर्यंत होऊन पण जातील. आणि ते हप्ते पण तुझे दिले का आधी पहिले परत ते बघ आधी. आणि नंबो कोण नाही, फंबानीची औलाद आहे की काय आहे हिच्याकडे, हिचं घर हिचं हे बघितलं आपण. तिथं पण म्हणजे बेताचीच परिस्थिती आहे, एवढी पण काय हे नाही. आणि ही कुठून काय सगळं हिला पुरवत होती, अजिबच काय तरी बाबा. तर इमर्जन्सी झाली, इमर्जन्सी 8व्या महिन्यातच झाली. पण डॉक्टरने सांगितलं की 9व्या महिन्यात डिलिव्हरी करूया. आणि मग 9व्या महिन्यामध्ये डॉक्टर बोलले की आता सगळं सुकलंय, पण तरी पण आपण 4 दिवस. अरे हे कुठले डॉक्टर आहेत भाई, 8व्या महिन्यात इमर्जन्सी झाली तरी पण 9व्या महिन्यापर्यंत वाट बघितली. जो 9वा महिना ऍक्च्युली टेक्निकली 12वा महिना होता. आणि त्याच्यात पण त्यांनी 1 महिना अजून थांबायला सांगितलं. आणि मग त्याच्यानंतर मग अजून 4 दिवस थांबायला सांगितलं. म्हणजे काय सुकवत होते. आणि बाळ सुकलं काय असतं, अरे पाणी सुकलं, वॉटर बॅग बस झालं, बाळ सुकलं. अरे बाळ सुकलं तर मग सुकलेलं बाळ बाहेर यायला पाहिजे ना, असं कसं. म्हणजे आता काय बोलायला, म्हणजे आता तोंडातनं शब्द निघतायत मंडळी अक्षरशः. पण काय बोलते हिला तरी कळतं का, बाळ सुकून गेलेलं म्हणे. बाप रे बाप. अरे मारो यार इसको, मारो खोपडी तोड दो साले का. त्यानंतर मशाल बाहेर रडत होते, मी इथे रडत होती. मशाल बाहेर रडत होते, इथे मी रडत होते. आणि मग ते डीजे वाले बाबूचं काय, मी तुम्हाला सांगेन स्टोरी, मी तुम्हाला सांगेन, खूप फनी स्टोरी आहे. डीजे वाले बाबू मेरा गाना बजा दे, डीजे वाले बाबू मेरा गाना बजा दे, गाना बजा दे, गाना बजा दे. ते काय, तिथे तू म्हणत होती मी नाचत होती, गात होती, डान्स करत होती. मग काय आता कुठे मध्येच रडायला, म्हणजे अचानक हिच्या स्टोरीने ना लास्ट टाइमपासून ट्विस्टच केलं एकदम काहीतरी भलतंच. आणि ते 15 दिवसाचं आणि 5 दिवसाचं पण काय समजत नाही. आपल्याला आधी एकदा सांगितलं होतं ते 31च्या स्टोरीमध्ये, मी 5व्या दिवशी ओली बाळंतीण बाहेर पडली. आता बोलते 15 दिवसातच बाहेर पडली. 5 की 15, 15 की 5, मी बोलू की नको, नको की बोलू, तू थांबणार की बोलणार, बोलणार की थांबणार, लास्ट की फर्स्ट, फर्स्ट की पुन्हा, काय ते ठरव एकदा. सगळंच उलटा पुलट पुलट उलट करत असते नुसती. कसं विश्वास ठेवणार रे हिच्यावर, कसं विश्वास का, म्हणजे विश्वास तर नाहीच आहे. पण आता तर 101% एक नंबरची भामटी खोटारडी भुरटी बाई आहे ही. काकू लक्षात ठेवा, तुम्हाला काय सांगितले ते. गाजर, केळं आणि काय तुम्हाला वांग काय वाटेल ते हिच्या हातात द्या. पण ते आहे ना बिलकुल हातात देऊ नका. असं ना बरोबर हिला ना असंच एकदम तडपावा, तड़प तड़प के इस दिल से आह निकलती गई की ऐसा क्यों गुनाह किया, असं वाटलं पाहिजे हिला. अरे गुन्हा नाही, गुन्हाच केलायस तू, काय बोलत असते. आणि कसं ना हिचं एकदम असं हे झालंय आता. आणि मशालचं पण चांगलंच पडले, मशालला लगेच कव्हरअप करायला बसला. नाही आम्ही हे दिलंय, आम्ही पैसे दिले, आम्ही असं केलंय, आम्ही तसं केलंय. सगळ्यांनी दिले ना, सगळ्यांना मिळणार, नाही तर काय नाही मिळणार तुला. दुधी भोपळा घे आणि गप बस. आता अजून एक सून यायची आहे काकूंना, तर ती ना एकदम मस्त आली पाहिजे आणि तिथेच सेट झाली पाहिजे. आणि तिथेच मस्त गुण्या गोविंदाने नांदू दे आणि बोलली पाहिजे, अभी ये बस मेरा ही है, चले मशाल और मशाल की भामटी निकल यासे, निकल ऑडियन. आणि माझं पॉडकास्ट ऐकून ऐकून मला काय ना काहीतरी हे देत असते, आपलं क्लॅरिफिकेशन देत असते. आमचा घरमालक येतोच नाही, आमचा घरमालक बघत पण नाही, घरमालक येत नाही. येणार आता, येणार येणार, तो पण येणार, लवकरच एंट्री होईल त्याची, काळजी नको करू तू. मी तर मजाक करत असते, ये तो बहुत सिरियसली लेली मेरे को. आणि वरून ऊपर से बोलतीये की मी तर काय नाही, मला काय फरक नाही पडत, आमचं सगळं छान चाललंय, आम्ही कोणाचं काय ऐकत नाही. सगळं ऐकते तू पण आणि तुझे नंदन पण, नंदन आणि चंदन. आणि आपली मैत्रीण मोहिनीने तर एकदम खतरनाक व्हिडिओ केलाय. अरे बापरे, हसून हसून पुरे वाढ झाली माझी. काय तर दूधवाली म्हैस, अरे दूध येतं की नाही ही बाई नवऱ्याकडनं कन्फर्म करते. तू बोलली बाई, मी तसा मला तुझ्यावर विश्वास नाही, तसा तुझ्या नवऱ्यावर काय असणार आहे. आणि त्याला काय विचारते, त्याला आता काय यार खूप अश्लील व्हिडिओ होऊन जाईल मंडळी, म्हणून मी काय बोलत नाही आता. पण मशाल मला येत नव्हतं ना दूध, हो ना मशाल, हो ना मशाल. काय
कहाँ से आते यार हे लोग. आणि आता जाता जाता लास्टला पण ही काय म्हणजे सगळं ब्लंडरच करून गेली. आधी तर सकाळीच्या मुलाला बरं नव्हतं, तापाने फणफणला होता, मग त्याला डॉक्टरकडे वगैरे घेऊन गेली आणि त्याच्या आधी बोललेली की तो बसत नाही म्हणून आम्ही जात नाही मूवीला आणि आम्हाला लोकांना त्रास द्यायला आवडत नाही. मग आता कशी गेली तू? हां, नाटकी कुठची? तेच नाटकं केली, मुद्दामून केली की मग हिला रिजवायला तो आहेस तो एक बुळचट मशाल. चल डार्लिंग आपण जाऊया, तुला एवढंच वाटतंय, तुला शांत करतो मी. अरे अजून शांत नाही होणार, तड़प ही ऐसी है, अशा तशाने शांत होत नाही थी ही. उसकी प्यास बहुत, खूप प्यास लागले तिला. प्यासा कौवा. म्हणजे तुम्ही कधीही दुसरीचं पुस्तक उघडून बघितलं ना किती वर्षांनंतर पण, तरी पण तो कौवा होता ना, तो कौवा प्यासाही बेटा रहता है. तसं हिचं न बुझणे वाली प्यास आहे हिची. कधीही हिचं कुठलीही स्टोरी काढून बसा, मी प्यासी हूं, प्यास बुझा दो. तर अशा तशाने तिचं काय होत नसतं. आता गप बसली आहे, परत नाटकं करेल. एकदा सवय लागली ना, प्रत्येक वेळेला हीच नाटकं करेल, मग करत बसतील शांत, मग परत रडेल. सगळे पिक्चरमध्येच आमचे पैसे जात होते, मग मला खूप पैसे संपायला लागले आणि मग नम्मोने मला सांगितलं की काहीच प्रॉब्लेम नाहीये, तू क्रेडिट कार्डवर तिकीट काढत जा पिक्चरची. काय रडायची ऍक्टिंग. आणि शरारा कट करायला सांगितलेला ना, पण या भामटीने ठेवला. म्हणजे त्या माणसाला ना कुठे सोडत नाही होई, कुठेच नाही. सगळीकडे त्याला कसं त्याचं हसं होईल ना तेच बघते ही भामटी. हिच्या मुलाला इतकं बरं नव्हतं, अक्षरशः तापाने फणफणला होता आयत्या वेळेला. म्हणजे कुठे गेलं त्याला ते काम पण सोडवूनच राहील, जर छोट्या छोट्या गोष्टीला बोलवत असते, काही ना काहीतरी तमाशे करते, मग मशालला यावं लागतं धावत पळत. तो पहिला जॉब पण असाच फोन लावालावीमध्ये गेला, तेव्हापासनं ही पनोती लागली त्याच्या मागे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे एवढं बरं नाही तर त्याला एवढं AC मध्ये मुलाला बसवलं. आणि मागे तर ही बोलली होती ना की बसू देत नाही तो म्हणून, मग आता कसं बसला, आता कसं घेऊन गेली, ते काहीच शेअर नाही केलं. असली ही भामटी, एकदा एक बोलते तर एकदा एक, हिचा काही भरोसा नाही. तोंडाला येईल ते आपलं काहीतरी बडबडायचं, काही सांगायचं, काही. हिच्यावर बिलकुल तरस खायचं काम नाही आहे, कारण हिने सांगितलेला शब्द खोटा आहे मंडळी. साध्या साध्या गोष्टीला कसं गुरफटवायचं आणि स्वतःच आपण त्याच्यात गुरफटून जायचं हे हिला बरोबर माहिती आहे. आणि स्वतःच पितळ उघडं पितळ तर नाहीच आहे, करपलेली कढई आहे हिची. 4 कुकर आहेत म्हणे, 4 कुकर. आमच्याकडे 4 कुकर आहेत, 1 कुकर नव्हता, आता माझ्याकडे 4 आहे ना. काय करायचं, 4 कुकर आहेत तर विकायला काढूया. काय बोलत असते, काय अचीवमेंट असतात ना, मला काय कळतच नाही. लोकांना माहितीये का अचीवमेंट काय असते, कशाशी खातात, लोकांचे स्ट्रगल काय असतात. यांचं कसलं ओढावून घेतलेलं फुकटचं नको त्या गोष्टी करण्यामध्ये कर्जबाजारी रडायची कामं. नुसतं ही रडते, पप्पा रडतायत, ही रडते. आणि कधी थांबणार आहे यांची रडार. आणि काय ती एवढं तिथे गेलेली तर मग कशाला लपून छपून एवढं देत होती, म्हणजे मला काय कळतच नाही. हिला या घरात घेत नव्हते की त्या घरात घेत नव्हते. तिथे सासूकडे होती राहायला तर बाई म्हणे अंडी लपून देत होती. आणि पप्पांनी नारळ पाणी लावलेलं. अरे पप्पा आहे की कोण आहे गप्पा, काय आहे की नाही त्यांचं वजूद बिजूद का, ते पण असेच आहेत मशाल सारखे बुजे होय. हा, ते रडके पप्पा आणि बुजे होई मशाल. ते स्वतःच माझी मुलगी आहे, मी घेतो घरात, तर काय आहे एवढं पैसा पुरवता, हे करता ते करता, घरात नाही घेऊ शकत तिला. काय बोलायचं, काय फेकम फाकी, किती बोलायचं, किती सांगू तेवढं कमी आहे. असू दे, माझं पॉडकास्ट खूप मोठं झालं, पण आय होप तुम्हाला आवडलं असेल. ह्याच नोटवर आजचं पॉडकास्ट इथेच थांबवते. भेटू आपण उद्याच्या पॉडकास्टमध्ये नवीन विषयासोबत. आणि जस्ट प्रे करा म्हणजे याच्या पप्पांची रड थांबू दे. पप्पा मला वाटतं आता जेव्हा थांबतील ना, बोलतील की बस कर बस, आता मी रडायचं थांबतो, तू पण तुझी बकवास थांबव, तेव्हाच हे कुठेतरी थांबेल असं मला वाटतंय. नाही तर मग काय, हिचं पण चालू आणि आपलं पण चालू. मीटर ऑन, मीटर डाऊन, डाऊन 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 मीटर डाऊन. एनिवेज आजचं पॉडकास्ट इथेच थांबवते. भेटू आपण उद्याच्या पॉडकास्टमध्ये. तोपर्यंत खा प्या मस्त राहा आणि स्वस्त राहा. टेक केअर, बाय बाय, मास्सलामा.